नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आतापर्यंत जवळजवळ 5 निवडणुका झाल्या आहेत. मात्र गेल्या 25-30 वर्षात अपेक्षित असा शहराचा विकास झालाच नाही. मग प्रत्येक वेळी आपण कशासाठी मतदान करतो असा प्रश्न आम्हाला नक्कीच पडतो. यासाठी कल्याण डोंबिवलीकरांनी तुम्हाला मत दिलं नव्हतं. रस्ता रुंदीकरण न करता सिमेंट काँक्रिटीकरण करावं म्हणून लोकांनी तुम्हाला मत दिलं नव्हतं. वाहतुकीची कोंडी व्हावी म्हणून तुम्हाला लोकांनी मत दिलं नव्हतं. बिल्डरांसाठी मेट्रो सेवा द्यावी म्हणून लोकांनी तुम्हाला मत दिलं नव्हतं. तुम्ही जनतेला न विचारता पक्ष बदलावा म्हणून लोकांनी तुम्हाला मत दिलं नव्हतं. तुम्ही दहीहंडी गरबा असे मोठे इव्हेंट करावेत म्हणून तुम्हाला लोकांनी मत दिलं नव्हतं. भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश घेऊन पवित्र करायला म्हणून तुम्हाला लोकांनी मत दिलं नव्हतं. ज्यांच्या नावाने कायम खडे फोडले त्यांच्याबरोबरच सरकार स्थापन करण्यासाठी म्हणून तुम्हाला लोकांनी मत दिलं नव्हतं. रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये, स्टेशनवर चेंगराचेंगरीमध्ये, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनशिवाय जीव जावेत म्हणून लोकांनी तुम्हाला मत दिलं नव्हतं. खरंच तुम्ही काहीतरी वेगळं कराल म्हणून आम्ही विश्वास ठेवला तुमच्यावर होता. शहराच्या विकासासाठी 6,500 कोटी रुपयांचा निधी येणार. लोकलची गर्दी कमी करणार. डोंबिवली कल्याणमध्ये मेट्रो येणार. अद्ययावत रुग्णालय होणार. KDMCची बस ठाणे आणि मुंबईपर्यंत धावणार. खाडीतून जलवाहतूक सुरू होणार. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी होणार. अनधिकृत बांधकामे थांबणार. खाडी किनारा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार. भ्रष्टाचारांना तुरुंगात पाठवणार. प्रशासन सुधारणार. ही स्वप्न तुम्हीच दाखवलेली होती आणि ती स्वप्न तुम्हीच अपूर्ण ठेवली आहेत. अच्छे दिन सोडा हो, बुरे दिन पण याच्यापेक्षा बरे असले दिवस दाखवलेत तुम्ही. आज महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. भ्रष्टाचारी नेते तुम्ही तुमच्या पक्षात घेऊन पावन केलेत. जाती धर्मात तेढ वाढवले. चाकरमानी रेल्वेतून रोज पडून मरतोय. नागरिक दर पावसाळ्यात खड्ड्यात आणि चेंबरमध्ये पडून मरतायत. सर्पदंशाने नागरिकांचा बळी जातोय. उपचाराविना बाळंतणीचा रुग्णालयात मृत्यू होतोय. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जनता त्रस्त आहे. टँकर लॉबीचं चांग भलं होतं आहे. 600 रुपये स्वच्छता शुल्क आकारल्याने मध्यमवर्गीय आणि गरीब माणूससुद्धा भरडला जातो आहे. वाहतुकीची कोंडी वाढली नाही तर तिचा स्फोट व्हायची वेळ आली आहे. गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढते. आणखीन काय काय वाढून ठेवलं आहे नशिबात कोण जाणे. राजकीय पक्षाचे नेते म्हणतात की कल्याण डोंबिवलीत आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय आहे का. याच कल्याण डोंबिवलीकरांनी 2005मध्ये सत्ता बदल करून दाखवला आहे. एकदा 2010मध्ये थोडक्यात वाचलात त्रिशंकू अवस्था झाली होती. याचा विसर पडू देऊ नका. 1995 ते 2005पर्यंतच्या नगरसेवकांनी या शहराचा महापालिकेचा नावलौकिक राखला आणि तो वाढवला देखील. आर्थिक मंदी असताना, सरकारकडून फारसा निधी मिळत नसताना देखील शहरात विकास प्रकल्प राबवले. पालिकेची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे सांभाळली. कधी खोटी स्वप्न दाखवली नाहीत. कधी फेकाफेकी केली नाही. काम 4 आण्याचं आणि जाहिरात रुपयाची असली उधळपट्टी केली नाही. त्यामुळे महापालिकेला राज्य आणि देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले. मात्र 2005 नंतर आलेल्या नगरसेवकांनी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेची वाट हलवली. अस्वच्छ शहर, प्रदूषित शहर, बकाल शहर, अनधिकृत बांधकामांचं शहर, वाहतूक कोंडीचं शहर, फेरीवाल्यांनी वेढलेलं शहर, रिक्षाचालकांच्या गराड्यातील शहर, गुन्हेगारांचं शहर, ड्रग्सच्या विळख्यातील शहर, खड्ड्यांचं शहर, भ्रष्टाचाराचं शहर असा कलंक या शहराला लागला. या शहराची आणि शहरातील नागरिकाची खुलेआम बदनामी कोणामुळे झाली, याला जबाबदार कोण आहे याचा विचार जनतेने केला पाहिजे. अशा सत्ताधारी पक्षाला आणि त्यांच्या नगरसेवकांना पुन्हा पुन्हा का निवडून द्यायचं. कल्याण डोंबिवलीकर हताश आणि निराश झाला आहे.
तुमच्या कारभाराला कंटाळला आहे. बाप नगरसेवक झाला, आई नगरसेवक झाली, आता मुलगा नगरसेवक होणार. अरे तुम्हाला जहागीरदार किंवा वतनदारी दिली आहे का? यावेळी घराणेशाही तर नकोच नको, पण 2-3 टर्म निवडून येणारे आता पुन्हा नको. खूप दिवे लावले, आता घरी बसा. भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सुद्धा नको. प्रभागाच्या बाहेरून आणलेले आयात उमेदवार तर नकोच नको. आता सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमा असलेले, बॉडीगार्ड आणि पोलिसांच्या गराडात न फिरणारे सर्वसामान्य कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून निवडून द्या. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आजचा भाग आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.